सॅफ चॅम्पियनशिप 2026 वसईच्या सियॉन डिसोझाच्या अचूक पासवर भारताची पाकिस्तानवर 4-1 अशी दणदणीत मात. रौप्य पदकावर शिक्कामोर्तब. 26 जानेवारी 2026 फिफा संलग्न सॅफ चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 4-1 असा दणदणीत विजय मिळवत रौप्य पदक पटकावले. या ऐतिहासिक विजयात वसईचा मुलगा सियॉन डिसोझा याची कामगिरी विशेष लक्षवेधी ठरली असून त्याच्या अचूक पास, आक्रमक खेळ आणि बचावातील शिस्तबद्ध योगदानामुळे भारताच्या विजयाची मजबूत पायाभरणी झाली. सामन्याच्या पहिल्या सत्रापासूनच भारताने दबाव राखत आक्रमणाची धुरा सांभाळली. मध्यफळीत खेळणाऱ्या सियॉन डिसोझाने चेंडूवरील उत्कृष्ट नियंत्रण, अचूक पासिंग आणि खेळाची गती बदलणारे मूव्स दाखवत भारतीय आक्रमणाला धार दिली. पहिल्या सत्रात सामना बरोबरीत गेला असला तरी भारताचा आत्मविश्वास कायम ठेवण्यात सियॉनचा मोठा वाटा होता. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात निर्णायक क्षण आला. वसईकर सियॉन डिसोझा याने पाकिस्तानच्या बचाव फळीला भेदत दिलेल्या अचूक टायमिंगच्या पासवर कर्णधार निखिल माळी पुणे याने सुरेख फिनिश करत गोल केला. हा गोल सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला आणि भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. या गोलनंतर भारताने पूर्ण नियंत्रण मिळवले. प्रशिक्षक रेझा कोरडी यांच्या रणनीतीनुसार भारताने हाय प्रेसिंग खेळत पाकिस्तानवर सतत दबाव ठेवला. या टप्प्यावरही सियॉन डिसोझा याने केवळ आक्रमणातच नव्हे तर बचावातही मोलाची कामगिरी बजावली. प्रतिस्पर्ध्यांचे आक्रमण मोडून काढणे, चेंडू परत मिळवणे आणि खेळ पुन्हा पुढे नेणे या सर्व बाबींमध्ये सियॉन उठून दिसला. सामन्यात भारताने आणखी 2 गोलांची भर घालत विजय पक्का केला. बचाव फळीतील शिस्त आणि गोलरक्षकाच्या अप्रतिम बचावामुळे पाकिस्तानला फारशी संधी मिळाली नाही. मात्र या सर्व यशामागे सियॉन डिसोझाचा सर्वांगीण खेळ, शांत डोके आणि संघासाठी झटणारी वृत्ती ही ठळकपणे जाणवली. अखेर भारताने पाकिस्तानवर 4-1 असा शानदार विजय मिळवत सॅफ चॅम्पियनशिप 2026 मध्ये रौप्य पदक पटकावले.